दधाना करपद्माभ्यामक्षमाला कमंडलू देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा। ज्या देवीच्या हातात जपमाळा आणि कमंडलू आहे त्या सर्वोत्तम ब्रह्मचारिणी देवी माझ्यावर कृपा करो। तर बोला अंबे मात की जय, ब्रह्मचारिणी माता की जय। जय माता दी मित्रांनो, आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आणि या दिवशी आपण पूजन करतो ते देवी ब्रह्मचारिणीचे। देवीचा हा अवतार तप, संयम आणि भक्तीचे प्रतीक आहे। तिच्या पूजेने साधकाला ज्ञान, वैराग्य, धैर्य आणि संयम प्राप्त होतो। आजच्या दिवशी ब्रह्मचारिणीचे पूजन केल्याने आपल्या जीवनातील अडथळे दूर होतात, घरात शांती, समाधान आणि सुख शांती टिकते। म्हणूनच आज आपण पाहणार आहोत देवी ब्रह्मचारिणीची पूजाविधी आणि तिची पौराणिक कथा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ श्रवणाने तुम्हाला बरेच लाभ होणार आहेत। हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। सोबतच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया। नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भक्त तपश्चर्या आणि भक्तीची देवी ब्रह्मचारिणीची पूजा करतात। तिचे नाव ब्रह्मचारिणी, ब्रह्मा म्हणजे तपश्चर्या आणि चारिणी म्हणजे स्त्री, अनुयायी यावरून आले आहे। तिला तपस्विनी किंवा पार्वती असेही म्हणतात। तिच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात पाण्याची भांडी धरलेली ती तिच्या भक्तांना सद्गुण, शांती, करुणा, समृद्धी आणि आनंदाचे आशीर्वाद देते। मा ब्रह्मचारिणीची पूजाविधी आणि मंत्र बघूया। ब्रह्मचारिणीची पूजा करण्यासाठी तुम्हाला याप्रमाणे वस्तू लागणार आहेत: फुले, रोली, अक्षता, चंदन। तिच्या पवित्र स्नानाची तयारी दूध, दही, साखर आणि मध वापरून करा। देवीला पान, सुपारी अर्पण करा आणि नवग्रह आणि तुमच्या इष्ट देवतेला प्रार्थना करून विधी संपवा। पूजा करताना हातात एक फूल धरा आणि हा मंत्र म्हणा, जो मी तुम्हाला सुरुवातीला आना कर पद्माभ्यामक्षमाला कमंडलू देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिणीनुत्तमा। तर अशा प्रमाणे हा मंत्र आहे। हा मंत्र म्हणून पुढे देवीला पंचामृताने स्नान घाला। 5 पवित्र घटांचे मिश्रण मध, साखर, दूध, दही आणि तूप याने स्नान पूर्ण झाल्यावर फुले, अक्षत आणि सिंदूर अर्पण करा। ब्रह्मचारिणी मातेला कमळाच्या फुलाची आवड आहे, म्हणून तिला या फुलापासून बनलेला हार अर्पण करणे शुभ आहे। आरती करून पूजा संपवा। तर ब्रह्मचारिणी मातेची आरती अशा प्रमाणे आहे। नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भक्त ब्रह्मचारिणीच्या दैवी आशीर्वादाचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भक्त त्यांची भक्ती आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आरती करतात। ही आरती तिच्या तपश्चर्या, शक्ती आणि स्थितीच्या ऊर्जेला आमंत्रित करते, ज्यामुळे जीवनात समृद्धी, शांती आणि आध्यात्मिक मार्गदर्शन मिळते। तर आरती अशा प्रमाणे आहे: जय अंबे ब्रह्मचारिणी माता, जगज्जननी जगत के हित करता, रुद्राक्षमाला कंठ विराजे, कुमकुम तिलक मनोहर लागे, द्वीपे प्रदीप फूल चढ़ाओ, ब्रह्मचारिणी माता आओ, शुभ फल देने वाली माँ, भक्त का दुख हरने वाली माँ, पतिव्रत माँ का याही व्रत, शंकर जी मिले तुमको सदा, सहस्र कमल से तुमको वंदो, संकट का मैं निवारण पाऊँ, शुभ लाभ हमको सब कोई मिले, माँ ब्रह्मचारिणी कृपा करे। माँ ब्रह्मचारिणीची कथा आता आपण श्रवण करत आहात। हिंदू पौराणिक कथेनुसार ब्रह्मचारिणी ही देवी पार्वतीचा तिच्या सुरुवातीच्या काळातला अवतार आहे। ती त्या रूपाचे प्रतीक आहे ज्यामध्ये देवी पार्वतीने भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली। या कथेत आपल्याला असे म्हटले आहे की देवी पार्वतीने तिच्या मागील जन्मात सती म्हणून तिचे वडील राजा दक्ष यांनी तिच्या पती भगवान शिव यांच्याबद्दल दाखवलेल्या अनादरामुळे स्वतःला आहुती दिली
सतीच्या बलिदानानंतर तिला पुन्हा एकदा भगवान शिवाशी लग्न करण्याची इच्छा असल्याने हिमालयाची कन्या पार्वती म्हणून पुनर्जन्म मिळाला. भगवान शिवाचे मन जिंकण्यासाठी माता पार्वतीने हजारो वर्ष तीव्र तपश्चर्या आणि तपश्चर्या केली. असे म्हटले जाते की तिने फक्त फळावर स्वतःचे पालनपोषण केले आणि नंतर निघून गेली. शेवटी ती पोटासाठी फक्त हवा सेवन करत होती. तिच्या अथक तपश्चर्येने देव आणि ऋषींना प्रेरणा मिळाली, ज्यांनी तिला तिच्या भक्तीत यश मिळवून दिले. तिच्या अढळ दृढ निश्चयाने प्रेरित होऊन भगवान शिव तिच्या समोर प्रकट झाले आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारले. अशा प्रकारे तिचे ब्रह्मचारिणी रूप चिकाटी भक्ती आणि आत्मस्थितीचे प्रतीक म्हणून पूजनीय आहे. तिची पूजा केल्याने एखाद्याच्या वैयक्तिक प्रयत्नामध्ये आंतरिक शक्ती आणि समर्पणाला प्रेरणा मिळते असे मानले जाते. तर मित्रांनो, ही होती नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाची माहिती. देवी ब्रह्मचारिणीची पूजा विधी आणि तिचे पावन कथा. या दिवशी देवीची भक्ती केल्यास साधकाला आयुष्यातील सर्व संकटावर मात करण्याचे सामर्थ्य मिळते. तसेच तप, शक्ती आणि संयम प्राप्त होतो. आई ब्रह्मचारिणीच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख, शांती आणि ऐश्वर्य नांदो हीच प्रार्थना. जय माता दी.